वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम शांति शांति शांति। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मताम्। छत्रपती शिवाजी महाराज की जय। लखपती एवढा निवद गाईला देऊन ये. गायला का बोल बाबा निवडणूक तुम्ही लोका द्यायचा. लखपती अरे गाईच्या पोटात का नाही 33 कोटी देव असतात. मग आपण गाईला निवद दिला की तो त्या 33 कोटी देवांपर्यंत पोचतो आहे का नाही. म्हणून आपण गाईला निवद ठेवायचा. हा जा गाईला निवद ठेवून ये. आलास बाबा हो बाबा आपण घटका बसवतो. नाही माहिती नाही सांगतो. हा आता विज्ञान प्रगत झाले. हा पूर्वीच्या काळी विज्ञान म्हणजे काय हे सुद्धा माहित नव्हतं. पूर्वीच्या काळी जमिनीत ज्या वेळेला धान्य पेरायचे का नाही त्यावेळेला त्याच्या आधी त्या जमिनीचा पोत म्हणजे ते सुपीक आहे का नापीक आहे ते बघायचे. म्हणजे कसे बघायचे तर त्या शेतातली माती आणायची त्याचा घट बसवायचे आणि त्याच्यात जे धान्य पेरायचं असेल ते पेरायचे. मग ते धान्य चांगलं आहे का वाईट आहे ते उगवतंय का ते बघण्यासाठी ते घट बसवायची प्रथा चालू झाली. बाबा हो आपण मोठ्या झाडाला देवपूजेचं पाणी का घालतो. कसं आहे तुझी आई रोज तुळशीला पाणी घालते. ते का घालते माहितीये त्या तुळशीपासून आपल्याला प्राणवायू मिळतो आणि त्या प्राणवायूमुळे आपण जगतो. तुम्हाला शाळेत शिकवतात का नाही. म्हणून रोज आई तुळशीची पूजा करते आणि तिला पाणी घालते. आता मग हे देवपूजेचं पाणी आपण उंबराला घालतो का तर उंबर पिंपळ बेल चिंच वड ही जी मोठी झाडं आहेत ना ह्या औषधी आहेत आणि त्या झाडांपासून आपल्याला औषधं मिळतात. मग ती आयुर्वेदिक औषधं आपण घेतो ना मग त्या झाडांना जगवायला पाहिजे. मग त्या झाडांना जगवण्यासाठी आपण नेऊन पाणी घालतो का त्यांना नाही घालत का नाही. मग हे जे देवपूजेचं पाणी आहे हे इकडं तिकडं टाकण्यापेक्षा त्या झाडांना घालायचं म्हणजे ती झाडं पण वाढतात आणि त्यांच्यापासून आपल्याला काय मिळतं औषधं मिळतात. मग ती औषधी झाडं टिकावीत म्हणून त्या झाडांना आपण पाणी घालतो. कळलं. हा लक्षात ठेवायचं बरं का. सोनबाई अहो चहा देताय ना. हा मामाजी ठेवते ठेवते. बया बया बया
केवढ्या ह्या मुंग्या, घरात मुंग्या, दारात मुंग्या, वावरात मुंग्या, पर नको नको केलंय या मुंग्यांनी. लख्या, ए लख्या, काय 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 ग? थांब जरा. धर, हे गुळ खोबरं घे आणि पिपळाखालच्या मुंजाबाला जाऊन ठेवून ये. काय होय? काय होतंय कमळे? काय झालं? काय झालं? हे कोणीतरी बोला, कोणाला तरी बोलवा. काय झालं बघा यांना. लयगाच्या कामकडे मुंग्यांचं पार कमळीला तोडून टाकले. हे रामभाऊ जा भाई, एखाद्याची गाडी घेऊन ये, दवाखान्यात न्याय लागेल हिला. सुन्या सुन्या डोळ्यातून पाझरले पाणी तरी आली कशी नाही. उने उने वाटे जग नीरव आकाश जरी आस तुझी ना जाई. तू सांग ना, तू बोल ना, मन बावरी कासावरी. सुन्या 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 डोळ्यातून पाझरले पाणी तरी आली कशी नाही. उने उने वाटे जग नीरव आकाश जरी आस तुझी ना जाई. आई तुला मुंग्या चावल्या? नाही ग बाळा, उन्हामुळे चक्कर आली होती. मला माहितीये तुला लय मुंग्या चावल्या. तर हॉस्पिटलमध्ये न्यायला लागलं. नाही रे बाळा, मला काय नाही झालं. तू त्यांना खायला घायची तरी त्या मुंग्या तुला चावतात. त्यांना तू का नाही मारली? थांब आता मी तुला. अरे 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 ये लख्या. आली आली हो आली बारी माझ्या सारख्या राजाची. आली आली हो बारी आली माझ्या ढवळ्या पवळ्याची. वा 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 वा. रा 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 रा. हो हो, काय झालं? आता घोटाळा झालेला दिसतोय. अरे अरे अरे, आता या रानावानातच नेमकी पंक्चर झाली. आता काय करावा? हा, सकाळी बायकोच्या पाकिटातून 20 रुपये आणलं. हा, म्हणलं गावात जाऊन मस्तपैकी फुगा वडू आणि मग तरतरी येईन जराशी. आता कायची तरतरी, आता माझीच चांगली तरी निघली. आता काय करावा? या रानात वानात कोण भेटायचं वा? आता कोण मदत करायचं? हे नामड्या, ए नामड्या, ए गाईबानी, इकडे ये. इकडे इकडे. खायला बरं झालं आला बघ देवासारखा. तू गायबानी बोलला मला. गायबानी गाईबानी नाही रे, मग घाईवानी. घाईवानी कुठं चालला असं म्हणलं मी. नामदेव राव. नाम्याचा डायरेक्ट नामदेव राव.
तू काहीतरी घोड गुतलेलं दिसते त्याशिवाय तू नाही नामदेवराव म्हणायचा. नाही घोडं नाही, सायकल सायकल गुतली. सायकल माहितीये मला, ती कशी विसरन मी. का सायकल घ्यायला तुला 100 रुपये मी उसने दिली ती. कुणी? मी. हा तू दिलं का ते दिले अजून? ते दिन रे दिन 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 बी. आता ह्या संकटातून सोडव बाबा. आता हे रानात तू मला सांग, सायकल बघ ना पंक्चर नाही ना. सायकल पंक्चर हा ना हा ना. करतोय तू. हा, नाही नाही असं नको करू. थोडीशी मदत कर ना मला. काय? मला लय नाही एक आपलं छोटीशी मदत. हा मदत? हा हा आणि मी? हा कर ना. तुला करू? नाही, टाइम नाही मला. माझा जीवा भावाचं माहित तर तू असं काय करतो रावा. ऐक ना, फक्त एक 20 रुपये मला उसने दे. माग नाही पैसे. दे ना. पैसे नाही माग. तुला आईच्या ना उद्या सकाळी देतो. इथं बी आता माहीत आहे का? नाही म्हणजे आईच्या ना उद्या सकाळी देणार म्हणजे देणार. नाही पैसे नाही माग. अरे असं नको करू. दे ना. नाही पैसे नाहीत माग. आता काय करावं हे बघ उद्या सकाळी तुला 20 रुपये देऊन एक फुगा पाहिजे. फुगा? हा मला? हा पाजणार. हे वचन पाजणार तुला. नक्की? 100%. थांब बघतो आहे काय. हा 20 नाहीत. हा 50 आहेत गडी. मैत्र असावा तर असा 50 असू दे. अरे 50 अरे आहे. तुझ्यासाठी फक्त एडिजेस करतो. फक्त तुझ्यासाठी. 30 तरी दे. असू दे रे, माझा मित्र ना तू. चल ऍडजस्ट तुझ्यासाठी करतो. 50 असू दे. अरे देतो. 30. 100 आणि 50 किती? 150. उद्या सकाळी घेऊन जा. वाट बघ. 150? वाट बघ. पैसे आणि फुगा उद्या. अरे 100% माझा विश्वास ठेव. मग? असं काय गप्प्या. करतो? हा ते भिकेचं कार्ट दिसते का रे? अरे दिसतंय नाही, ते भिकेच आहे. ते काय करतोय असं? काय कळाय वार. काल त्याने दही आणलं होतं. काय म्हणतो? त्याशी पीठ आणलं होतं. हा आज काय करते काय नु? हा काहीतरी चाललंय त्याच. ए कार्ट्या, अरे काय करतो? काय नाही मुलांना खायला घालतो. हिला तंबाखूला इथं आमच्या का पैसा नाही आणि मुंग्यांना खायला गेली ते. आणि कशा बाहेर? तुम्हाला काय करायचं तुमचं तुम्ही बघा. बघा गुरकत आहे बी. एवढं पटणं नाही. हा कसं गुरकत आहे? हा ना. या आईला हाय बॉडभर आणि बॉल ते ईदभर. ते पळालं. अरे ते गेलं. हा ते यंगराटीचे भाऊ. भिकेच्या घरात काहीतरी गोटमॅट आहे. काहीतरी नाही, चांगलंच गोठमेट आहे. हे बघ आता आपल्याला तिथं जाऊन तपास करावा लागल. चला मोहिमेवर चलो. बघूया. हो गया ना? हाँ ठीक है. चलो नाना निकलू क्या मैं दुकान पे जाने का. चालेल. आणि काळजी घे 2-4 दिवस. जी जरूर जरूर. हात दुखल जरा. जी हा? चल. सावकाश. दुख रहा है क्या रे? रुक. अगर तू वापस बिना पूछ के खेलने को गया ना, तेरी दूसरी हड्डी मैं खुद तोड़ूंगा मेरे हाथ से. समझा क्या? चल. राम राम बॉयलर. क्या बॉयलर इधर काय करताय? अरे साइड गिरा था. हाँ. उस दिन नहीं वर लगन पाउस आया था. हाँ. ये साला खेलने को गया और हाथ मोड़ के लिया. इसीलिए नाना के पास आया था हड्डी जोड़ने को. बॉयलर क्या? तुम्हारा बड़ा है वो. क्या रे? नहीं इधर हड्डी जोड़ने को आया. हाँ. और उधर हड्डी तोड़ता है. होया क्या?
हो गया तुम्हारा? हो गया। अरे तुम लोगों को कुछ काम नहीं, अरे मेरे को दुकान खोलने के बाबा, हिरवाड़ी दुकान पे जाने का है। चल जान दो, चलो। दुकान पे जाता है। ए बॉयलर, अरे शाम को 2 हड्डी रख, ये रात को चगड़ेगा। हाँ गम्मत किया रे बाबा, चल तू। पिते दूध डोळे मिटून. राम राम नाना। राम राम नाना. राम 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 राम. अरे बरं तुम्ही दोघं इकडे कसं काय? काय नाही म्हणलं, कुठे गेलेत बिका शेठ? भिक्का शेठ? हा मग अरे कुठेतरी गेला असेल दारूच्या अड्ड्यावर. त्याचं कोण वाली आहे होय? हा मनाचा राजा तो. ते आहे म्हणा. अरे पितेन फिरतय गावभर बोंबल. तुम्ही कसं काय इकडे पण? त्याचं काय नाही, भिक्याचं पोरग आपला लख्या हो. हा ते मुंजाबाला काय करीत असते सारखं सारखं? अरे काय नाही रे, परवा त्याच्या आईला मुंग्या चावल्या वावरात. अख्ख्या अंगभर गाठी उठल्या होत्या. तेव्हापासून त्या मुंग्यांच्या मागच लागलाय. सारखं मला विचारतो, बाबा त्या मुंग्यांना काय खायला घालू म्हणजे त्या मुंग्या मरतील. आता त्याचं मन रामवायचं म्हणून सांगतो त्या बियाण्याला आपलं काहीतरी. पण सकाळीच बापावच गेलंय. एकदा नाद केला का नाही की ती पुरा केल्याशिवाय राहतच नाही अजिबात. बोला. काय नाही, आम्हाला वाटलं काय देवलुशा बिवलुशाचं एक काय. कोण? म्हणजे मी? हा आणि देवलुशाच? अरे काय डोकं पडलाय काय तुम्ही दोघं? बर बर हे काय नाही. बरं नाना, येतो येतो येतो. ऐक की पोपट्या, हा. काल रातच्याला हा आमच्या बियाण्याला काय इंग्लिश बिंग्लिश झाली होती काय? काय झालं? नाही, रातभर नुसतं इंग्लिशच झाडत होतं. इंग्लिश बिंग्लिश प्याला होता काय? रातच्याच म्हणतो वय. हा, तुम्हाला माहित नाही का नाना? नाही. आईला बघा आता, अहो रात्री आपल्या हेमाताईचा, हेमाताई आपली गंगेची पोर हेमाताई, हा हा, तिचा वाढदिवस होता ना. असं होय. आणि मग मला सांगा नाना, आता वाढदिवस एवढा जल्लोषात कार्यक्रम, आता पोर म्हणल्यावर थोडी चंगल करणारच. मग काय झालं, मीच दिली आणून त्याला बिकाला इंग्लिश? इंग्लिश मीच दिली आणून. तूच दिली आणून? इंग्लिश पाचतो? अरे उंटाच्या बुडाचा मुका घ्यायला जायचं कशाला? हा, बोलायला रागू आणि कामाला आग लागू. निघा. म्हातारीने जोरात हाणली. अजून हानीन, खलबत्त्यात कुटीन. पोराला हाण ना म्हणू, लोकांच्या लेकराला हानी ते. दारू पाजत्यात इंग्लिश. कमळे, अय कमळे, बटवा कुठं ठेवलाय? कमळे, ए कमळे, कमळे, तुला ऐकायला येत नाही का? काय हो? मा बटवा कुठं ठेवलाय? असेल तिथं शोधा की. 1000 वेळा सांगितलं माझ्या कोणत्याही सामानाला हात लावायचा नाही म्हणून, पण तुम्ही तशीच झक मारणार. अहो काय करू ह्या माणसाला? आपली पोरं मोठाली झाल्यात, आता तरी सुधरा.
कुठं होतो आपण? हा, जर का संध्याकाळपर्यंत माझा बटवा नाही मिळाला तर तू ये आणि मी ये. भिकूचा नाद केला तर वाद, नाही तर डायरेक्ट घात. कसं? हा हा हा, ते काय बघायचे, जावा शोध इथे. आई काय करते का तू? आला का मुर्द्या? कुठे गेला होता रे सकाळ धरून? मला फार वैताग आलाय तुझ्या बापाचं पुढे पुढे करून. कुठे गेला होता तू? आई काय शोधतीस ग तू? तुझ्या बापाने घबाड पुरून ठेवलंय, ते शोधिते. सांग ना. अरे तुझ्या बापाचा बटवा हरवलाय, तो शोधिते सकाळ धरून. थांब, शोधिते मी आता. आई आई काय रे? हा घे बटवा. कुठं होता रे? कोण आहेत? कोण रे? जाऊ दे. काय करावं ह्या माणसाला पण? हा, कुठे ठेवला होता हा बटवा यांनी? दस काही सोन्याची खाण आहे का? खेत कळसा आणि गावाला वळसा. ते जाऊ दे, भेटला एकदाचा. मामनजी हो, मी जरा वावरात जाऊन येते. अय लख्या, तेवढं ते गायला खायला टाक बर का. मामनजी लक्ष असू द्या जरा पोरं. होय. आली आली हो आली बारी माझ्या ढवळ्या पवळ्याची. आली आली हो आली बारी माझ्या शिंदे पाटलाची. कोण? भिके पुढं. भिका, भिका. तूच भिका. अरे इकडे इकडे, बरं रस्ता सापड. मग इकडे. अरे कुठं इकडं? काय करायचं तुम्हाला? नाही काय नाही, लई ताईट बारी दिसते घरी याची. टाईट नाही, चांगलं कडक दिसतोय. लई ताईट बारी. इकडे भिका, भिका इकडे. भिक्का? हा, भिक्का कोण लावलं? भिक्का शेटे. बर बर हा, बर बर बर, असू दे असू दे. भिका शेट. ओ भिका शेट इकडे इकडे इकडे. नाही भिका शेट म्हणलं, तुमच्या वावरात काय तंबाखूची लागवड केली काय? लागवड केली काय? तंबाखूची लागवड? काय रे? नाही, काय काय तुमचा लखपती तो पोर रे. लख्या, त्या वाघाचं पिल्लू आहे ते पिल्लू. हा तू आहे ना वाघ, आहे ना. हा. तोच वाघ त्या मुंजोबाला तंबाखू वाहत होता. लख्या, मुंजाबाला? मुंजोबाला तंबाखू वाहत होता बाबा. मग अशी आम्ही पाहिलं. खरंच. आता मी काय खोटं बोलन? तो बघितलं? माझ्या आता अरे सख्या डोळ्यांनी बघितलं. काय आता काय सांगायचं? तंबाखू मुंजाबाला ते बी. मुंजाबाला. हा? असं कुठं असतंय का? बटवा हा? माझा. अरे हे सुद्धा माझी खाऊन खाऊन संपितोय पुढी. हा 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 ना. तंबाखू वाईट होती ती म्हणल्यावर काय बोला. तो मा वाघी वाघ आहे ना. आता वाघाचं पिल्लू पार तिकडे तंबाखू वाहत आहे. हा हा, ये ये. लईच ताईट दिसते बरं का. चल मरू दे.
इकडे लय म्हातारा आजला काय माहिती झोपलंय काय नो ए लखपती ओ लखपती शेठ इकडे या जरा या 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 बसा जरा लखपती शेठ माझा बटवा कुठे आहे रे हा नाही माहित नाही माहित हा नाही माहित मुंजाबाला काय तुझं गठुड होतं का हा कशाला गेलता मुंजाबाला झक मारायला हा सांगितलंय ना माझ्या कोणत्याच वस्तूला हात लावायचा नाही फाड खाव परत माझ्या कोणत्याही वस्तूला हात लाव तुला हातच मोडून टाकीतो फाड खाव ए सोड त्या पोराला कशाला मारतो त्या पोराला त्यांनी काय केलंय माहिती का तुला तरी काय केलं रे काय केलं अरे त्या पोरापेक्षा तुला त्या बटून जात नाही पहिले हा दिवसभर गाव पोल पितो आणि संध्याकाळी आल्यावर तुझी ही थेर वय घरात हात लाव त्या पोराला मग सांगतो तुला हा चल रे पोरा कापून टाकीन या काय आकाला हा कापून टाकतोय चल 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 म्हातार बाजू घेते नातबाजी म्हण गौरे ए गौरे गौरे धर एवढं लक्ष्मीला टाकून ये अगं आई काय ग दादानीला खेळायला मारलं वय उठस तर मारलं काय करावं ह्या माणसाला गौरे जा तू पहिलं ते गायला खायला टाकून ये कसं असेल माझं लेकरू देवा ओ मामाजी काय झालं तापलंय पोरग झोपलंय आत जा बघ जा अहो पण झालं काय काय होणार दुसरं सकाळच बाटव्याचं गुराळ काम नाही पोराला आणि हाका मारते चोराला जा बघ जा राम कृष्ण हरी तुझिया मायेची चादर मी पांघरली अंधाऱ्या वाट मन आमची गही भरली धाव गैलव करी भिजून धरणी माही करून जाहीर वाई सुन सुन डोळ्यातून पाझरले पाणी तरी आली कशी नाही गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभानिमित्त आपण जमलेलो आहोत. आपल्या कॉलेजचा विद्यार्थी लखपती भिकाजी शिंदे याने BSc ॲग्री परीक्षेत घवघवीत यश संपादन करून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे. तरी मान्यवरांना मी विनंती करेन की पदवी आणि सन्मान चिन्ह देऊन लखपती यांचा सत्कार करावा. पुढे काय करायचं ठरवलंस तू आता? सर तुम्हाला तर माहितीच आहे मी ग्रामीण भागातून आलोय. मला ग्रामीण भागातल्या लोकांच्या ज्या छोट्या मोठ्या समस्या आहे ना सर मला त्याच्यावर औषध शोधून काढायचं. अच्छा. आणि आपला लास्ट इयरचा आपला प्रयोगसुद्धा बाकी आहे सर. तर तुम्ही मला त्या प्रयोगाला जसं सहकार्य केलं तसं इथून पुढं पण करायला असं मला नक्की वाटतं सर. नक्कीच तुला सहकार्य असणार आहे. संपूर्ण कॉलेज तुझ्या पाठीशी असणार आहे. होय सर. आणि तुझा तो लास्ट इयरचा प्रोजेक्ट होता ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुझा तो लास्ट इयरचा प्रोजेक्ट होता ना खूप खूप पॉप्युलर झाला. होय सर. आणि निश्चितपणाने
लोकांचा त्याच्या संदर्भातला जो अभिप्राय आहे ना होय खूप सर. छान आहे. धन्यवाद सर. सगळं सर हे जे सगळ्याचं जे श्रेय आहे ते फक्त तुम्हालाही सर. तुमच्याशिवाय ते शक्य झालं नसतं. नक्की नक्की तुला काही सहकार्य लागलं तर केव्हा ये माझ्याकडे. निश्चितपणाने तुला सहकार्य करेल. होय सर होय. आशीर्वाद द्या सर. सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहे. संपूर्ण कॉलेज तुझ्या पाठीशी असणार आहे आणि निश्चितपणाने तुझं प्रॉडक्ट संपूर्ण आपल्या देशभरामध्ये लोकप्रिय झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा तुला शुभेच्छा देतो. मला लेक्चर असल्यामुळे मी येतो. बरोबर चालेल सर. बाय. थँक्यू सर. आपल्या गावचं तरुण तडफदार नेतृत्व यांचा सत्कार आज सरपंचाच्या हस्ते होणार आहे. मी सरपंच साहेबांना विनंती करतो की त्यांनी या अवलियाचा सत्कार करावा. तर रामराम मंडळी, आपल्या गावातील तरुण तडफदार युवक लखपती याचा सत्कार माझ्या हस्ते होतोय. हे त्याचं परम भाग्य आहे. हे यार ते घेणा इकडे त्याला बोलव ना. आवले आपलं ये लखो लखपती ये 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 आला आला. टाळ्या वाजव रे. टाळ्या 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 टाळ्या. असू दे, पाय नको पडू. असू दे असू दे. हे घ्या. माझा फोटो काढा. काढतील काढतील. तुम्ही खाली बसा. हॅलो, चालू आहे का? सरपंच चालू आहे. अरे माईक चालू आहे का? मग माईक चालू आहे ना. अरे मग मध्ये मध्ये टाळ्या वाजवायच्या. टाळ्या टाळ्या टाळ्या. आता नाही नंतर. तर रामराम मंडळी, आज आपल्या गावातील तरुण तडफदार युवक आवलियाच म्हणा ना, त्याचा सत्कार माझ्या हस्ते झालाय. आता ज्याचा सत्कार झालाय त्याच्याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे? एकदम बिकट परिस्थिती वा. अहो एक टाइम खायची परापत. अहो आई त्याची माझ्याच बांधावं यायची ना मोलमजुरी करायला. आणि वडील कायम नशे त्याचे आहेत. काय म्हणताय त्याचं कौतुक करा ना. हो हो हो. तर ते दळभद्रीपणा असताना सुद्धा त्याच्या आजोबांनी त्याला प्रेरणा देऊन मोठं केलं. आणि त्या अवलियानं एक झाड पाल्यापासून औषध निर्माण केलं. माणसाला त्यापासून कुठलाही अपाय होणार नाही, धोका होणार नाही, ही मी तुम्हाला ग्वाही देतो. टाळ्या टाळ्या टाळ्या. हा, त्याच्या आजोबा म्हणजे नाना यांनी खूप कष्ट केलं. त्यांनी एक झाडपाल्याचं औषध तयार केलं. ते आपल्या गावातच नव्हे, तालुक्यात नव्हे, तर अख्ख्या जगामध्ये त्याचं नाव होईल असं औषध त्या माणसाने केलेलं आहे. असे आवल्याला माझ्याकडनं काँग्रेस लोशन. अहो लोशन बाम बाजूला ठेवा. शुभेच्छा द्या शुभेच्छा. अभिनंदन. ते तर बोलतो ना अभिनंदन. आणि लोकांनी मला विनंती केली की सरपंच साहेब, त्या आवल्यानं जे औषध तयार केलेलं आहे त्याला काहीतरी नाव द्या. तेव्हा मी स्वतः पुढाकार घेऊन, आता मी म्हणजे ह्या गावातलं सरपंच. माझं गावामध्ये फार मोठं पद आहे. 50 एकर शेती, 4 बैल, 2 बायका, 1 पोरग, असं सगळे. सरपंच तुमचं कौतुक कुठं चाललंय त्याचं कौतुक करा. तर अशा माणसाला गावात आपण काहीतरी नाव द्यावं म्हणलं त्या औषधाला. गावाने मला विनंती केली, तेव्हा त्याला मी एक नाव दिलं. पॅटर्न औषध. हा, तर त्याला पॅटर्न हे नाव दिलं. आज ते पॅटर्न जगात गाजतंय. मी माझ्याकडनं त्या मुलाला 1 कोटी. अरे वा. रुपये. अरे कोटी कोटी शुभेच्छा देतो. शुभेच्छा. तेव्हा एक नारा द्यायचा, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी पॅटर्न, जय सरपंच. टाळ्या टाळ्या. अहो सरपंच कुठं असू द्या. चला टाळ्या टाळ्या. पोराला रात्रंदिवस कष्ट करून अभ्यास घेतलाय. वेगवेगळं प्रयोग कराय भाग पाडले. ओ बिका शेठ, हम क्या धोतर पहन के आने वाले दिखते क्या आपको? जरा सुधरो. लड़का आसमान छू रहा है और तुम बांध पे मुत रहे हो. ए चुप बैठो. सुनने दो. वो क्या सरपंच क्या बोल रहे? देखो पोरग आपलं लखपती आपला. बॅलिस्टर, अरे ते लाकूड पुढे लोट ना. अरे तिथं बाबा मकर गार आहे. काय रे झालं तुझ्या औषधाचं? एखाद्या कंपनीने बोलावलं का नाही तुला?
अजून कुठेच काही नाही ना बायडे. अरे मग गावच्या सरपंचाला भेट ना, मंत्र्याला भेट. हा कुठंतरी जोकपाट लागेल ना बाबा. असं कुठं असतं का रे? अरे बॅलिस्टर, तुला काय वाटतं मी सरपंचाला सांगितलं नसेल काय? अरे सरपंचाला भेटलो, सरपंचाच्या ओळखीने 4-5 मंत्र्या संत्र्यांना भेटलो आणि 2-4 ठिकाणी कंपन्यांमध्ये प्रोजेक्ट देऊन आलोय, त्यांना सांगून बी आलोय. पण अजून पुढंच काही टाळू मुराना बघ. नाही गाड्या. मग आता काय करता सध्या तू? काय करतो, घरोघरी जाऊन जुरळ गाडीत. काय अरे औषध खूप चांगलं आहे आपलं, पण पैसा येणं गप्प बसावं लागत आहे. आणि एखादी मोठी कंपनी उभी करायची मग त्याला चिक्कार पैसा लागतो, जो की आपल्याकडे नाही. आणि या मंत्र्या संत्र्यांक जेव्हा पैशाच्या मदतीसाठी तर ते डायरेक्ट पेटंटच विकत मागतात. त्याच्यापेक्षा बाबा नो, आपलं आपणच करू सगळं, आपल्याला जसं जमन तसं हळूहळू. काय म्हणणं आहे तुमचं? हा आणि बाल्या ऐ ते सरपंच ते काय याच्या भले होय. अरे ती मोठाली माणसं आहे. अरे आपल्याला देतील चण फुटाने ते खातील मग लय बर्फी. काय नको तिथं गोळ्या घालतील एक दिवस. काय टेन्शन आधी लागतो. मला म्हणूनच तेच वाटत आहे, आपलं आपणच करू बाबा हो, जसं जमन तसं. हे मोठ्या माणसाच्या नादी लागायचं म्हणजे लय अवघड काम. कसे आपल्या गरिबाची काय आहे बाबा, त्याच्यात बी बाबा मोठा माणूस मोठी लपडी, आपल्या गरिबाची हनुमान टिकडी. हा हॅलो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. कॅन आय स्पीक टू मिस्टर लखपती शिंदे सर? होय होय, मिस त्यो माय सेल्फ लखपती शिंदे. ओके, वी आर कॉलिंग फ्रॉम मंगलम बायोटेक कंपनी प्रायव्हेट लिमिटेड. मॅडम कॅन यू स्पीक इन मराठी? सॉरी सर, बोलते मी मराठीतून. सर आमच्या कंपनीच्या MDंनी तुम्हाला सकाळी 11:30 वाजता कंपनीत फॉलोअप द्यायला सांगितलं आहे. बरं. तर तुमचं पेटंट त्यांना आवडलेलं आहे. तुम्ही सकाळी शार्प 11:30 वाजता कंपनीत या. पुढच्या तरतुदी सर तुमच्याबरोबर डिस्कस करतील. नक्की मॅडम, नक्की. मॅडम तुमचं नाव काय म्हणाले? बरं मोनाली मॅडम, येऊन जाईल मी उद्या. चड्डी सोड. बरं बरं बरं, तुम्हाला नाही ते. बरं मी येऊन जातो उद्या ऑफिसमध्ये. बरं बरं, थँक्यू मॅडम, थँक्यू. हॅलो भावड्या, अरे आनंदाची बातमी गाड्या. राजा ललकारी अशी दे. आली ललकारी आली. कुठं? ते मोनाली मॅडमकडे जायचं होतं. मोनाली मॅडम एक तुमचं मात्र बरं चाललंय बरं का. काय ते आपलं चला. नमस्कार मॅडम. मोनाली मॅडम इथेच का? हो इथेच. ते काल बोलणं झालं होतं आपलं फोनवर. बोलणं आपलं? हो, ते काल बोलणं झालं होतं ना आपलं. तुम्ही म्हणाला डॉक्युमेंट्स घेऊन या वगैरे ऑफिसला उद्या, ते पेटंट संदर्भात. बाय द वे नाव काय बोललात तुमचं? मी लखपती शिंदे. मोनाली बघ, लॉटरी लागली तुझी. तुम्ही मोनाली का? यस बोला. मग ह्या कोण? मालकीण आहेत कंपनीच्या. हो. डॉक्युमेंट आणलेत का तुम्ही सगळे? हो डॉक्युमेंट्स आणलेत. बसा तुम्ही 2 मिनिट, सांगते मी. हो.
काय आलं मॅडम काय झालं? क्या हुआ मॅम क्या हुआ? काय झालं? मॅडम काय झालं? पाल घाबरू नका मी आहे ना. घाबरू नका मेली ती आता काही नाही करणार तुम्हाला. मॅडम पाल. ओ माय गॉड. मोनाली मिस्टर शिंदेना आत पाठव. हो येस तेच ते मिस्टर लखपती शिंदे. May I come in, sir? या मिस्टर शिंदे या हॅव अ सीट प्लीज. थँक्यू सर. बरं चहा घेणार की कॉफी घेणार? काही नाही सर असू द्या. तुमचं पेटंट आम्हाला खूपच छान वाटलं. बरं सर. पण त्या पेटंटपर्यंत तुम्ही पोहोचलात कसे? सर या पेटंटसाठी मी किती जणांचे उमरे घासले माझं मलाच माहिती. म्हणजे बराच स्ट्रगल केलेला दिसतो तुम्ही. होय सर होय. पण तुमच्या या लखपती शिंदे नावाचं रहस्य काय आहे? सर माझ्या आजोबाचा मी लई लाडका. माझ्या आजोबाला एक दिवस 1 लाखाची सोसायटी लागली आणि ते ती सोसायटी घेऊन घरला आलं आणि मग त्यांना कळालं आपल्या घरी नातवाचा जन्म झालाय आणि त्यांनी लाडाने नाव लखपती ठेवलं. बरं झालं 1 करोडची सोसायटी मिळाली नाही, नाहीतर ठीक आहे आपण सरळ विषयाकडे वळूया. होय सर. आम्हाला तुमचं पेटंट अतिशय आवडलं आहे. आम्ही तो विकत घेऊ इच्छितो. तुमची काय डिमांड राहील? सर मला हा प्रोजेक्ट नाही विकायचा. सर हे काय? पाल काय जेवायला आणलीस? जा चमची घेऊन जा. कुठले आणू? काट्याचे आणू का साधे? यू इडियट गेट लॉस्ट. कसली लोक येतात. डॅड या बेटा. काय झालं? ऑफिसमध्ये पाल आली होती. हो. यांनी स्प्रे केला. ऍक्च्युअली शी वॉज डेड इन सम सेकंड्स. ओ म्हणजे कमालच केली. मीन्स प्रॅक्टिकलीच ऑलवेज डन. वा 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 मिस्टर शिंदे वा तुमची कमालच आहे. तुमचं पेटंट आम्हाला खूपच आवडलं. माझ्याकडनं तर होकार आहेच. श्रीषा बेटा असं कर यांचं प्रॉडक्ट आपल्याला विकत घ्यायचं आहे. त्या संदर्भातली डिस्कस तू त्यांच्याबरोबर करून फायनल निर्णय घे. या सरकार या. अहो चला शॉपिंगला जायचंय आपल्याला. ठीक आहे ओके बेटा. तुझ्या मम्मीची ऑर्डर आहे मला गेलंच पाहिजे. हे मिस्टर लखपती शिंदे नमस्कार. यांचं फार सुंदर पेटंट यांनी बनवलं आहे आणि ते आम्हाला फारच आवडलं आहे. आपली श्रीषा बेटा ते फायनल करेल. ओके बेटा. ओके डॅड. चलो. सर तुम्ही गावाकडचे, तुम्ही कल्पना कशी काढली आणि यातून लोकांचा काय फायदा होणार? जर गावाकडच्या लोकांना खरंच बिझनेस करायचा असेल तर लोकांचा विचार करून चालणार नाही. हे गावाकडच्या लोकांना समजायला खूप दिवस जाते. मॅडम तुमचं बरोबर आहे. आम्ही गावाकडची माणसं शेती करतो, शेतीतूनच गुजराण करतो. आमच्या गावाकडं शेतकऱ्याकडं तुम्हाला चेअर मिळणार नाही बसायला, पण केअर करणारी माणसं नक्की मिळतील. तेच श्रीमंताकडे तुम्हाला चेअर काय व्हीलचेअर पण मिळेल, पण केअर करणारी माणसं विकत घ्यावी लागतील एवढं मात्र नक्की. खरं आहे तुमचं. सर तुम्हाला आयुर्वेदाचंच पेटंट का घेऊशी वाटलं? त्याचं काय झालं, आमच्या आजोबांकडूनच आम्हाला या आयुर्वेदाची प्रेरणा मिळाली आणि आम्ही लहानपणापासूनच ते सांगल तशा गोष्टी करत नाही. तुमच्या घरी कोण कोण असतं? आमच्या घरी आमचे आजोबा, ते ज्यांनी आयुर्वेद शिकवलं आम्हाला, ते आमचे वडील, आमची आई आणि माझी बहीण गौरा
लक्ष्मी आमची गाई हो. सर, तुम्ही खरंच खूप चांगला विचार करत आहात. मला तुमच्या विचारांबरोबर चालायला नक्की आवडेल. सो डील इज फायनल. ओके, डन, फायनल. मॅडम हां. मिस्टर शिंदे, येस सर. ही गाडीची चावी, ही आपल्या फ्लॅटची चावी. तुम्ही आमच्या कंपनीचे 25% पार्टनर झालेले आहात. आता आमच्या कंपनीतर्फे तुम्हाला गाडी व एक फ्लॅट देण्यात आलेला आहे. थँक्यू सर. इट्स माय प्लेजर. हॅलो बॅरिस्टर. हा, अरे ते आपलं काम फत्ते झालं ना बाबा. ते नाही का पुण्याला गेलो होतो इंटरव्ह्यू द्यायला. ती कंपनीने आपल्याला गाडी दिली आणि राहिला पुण्यात घर पण दिले बाबा. क्या नाट्याला भावा एवढ्या केस झाला राव. पण काय रे, अरे तुझ्या आवडत्या लक्ष्मीचं वासरू गोडचे तापानं मिळालं ना सकाळी. काय सांगतो? तुम्ही मला सांगितलं कसं नाही? तू एवढा आनंदात होता मग काय सांगायचं. अरे तू गावाला ये. तू प्लॅन मोका टेन्शन घातलं, मोका काळजी करून राहिली. मी येतो. ये बाबा. येतो. नाना पोरा, लक्ष्मीचं वासुर जसं गोचिड्याने गेलं ना तसं मी इतर कोणाचं वासुर जाऊ देणार नाही नाना. मी या गोचिडावर औषध शोधून काढणार. नाना आशीर्वाद द्या मला नाना. माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी येत रे पोरा. काढ त्या गोचिडांवर औषध शोधून काढ. यशस्वी होशील त्या. होय ना. कोणाच्या लक्ष्मीचं वासरू असं सहजी गोचिडाने मरून नाही द्यायचं ना. मी औषध शोधून काढणार. 100% औषध शोधून काढणार ना. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम आहे. थोड्या दिवसानंतर लखपती त्या कंपनीचा मालक होतो आणि त्रिशा मॅडम त्याची पत्नी होते. काही दिवसानंतर त्याचं दुसरं पेटंट त्याच्या नावावर रजिस्टर्ड होतं आणि मंगलम बायोटेक कंपनी ही भारतातील टॉप 10 कंपन्यांमध्ये सामील होते. मित्रांनो, सांगायची गोष्ट एकच की खेड्यापाड्यातून शिक्षण घेतलेला शेतकऱ्याचा मुलगा स्वतःचं पेटंट बनवून एवढा मोठा व्यक्ती होतो. लखपती हा कधी करोडपती होतो हे कोणालाच कळत नाही. परंतु त्याच्यामागे त्याची जिद्द, चिकाटी, हुशारी, आज्ञाधारकपणा आणि संशोधन वृत्ती दिसून येते. म्हणून इतरांसमोर आदर्श व्यक्ती बनतो. गावाचाच नाही तर देशाचं आणि मानवजातीचंही कल्याण करतो.